आपल्या रत्नागिरी शहरापासून 4 किलोमीटरवर मिऱ्या नावाचं एक गाव आहे आणि मिऱ्या नावाच्या गावामध्ये अजून MIDC झालेली नाही. फक्त नोटिफिकेशन काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. पण काही लोकांचा एवढा गैरसमज झाला, सत्य आहे, काही लोकांचा एवढा गैरसमज झाला की मिऱ्यावर जाऊन 100 एकर जागा उदय सामंतच घेतलेली आहे आणि उदय सामंतने घेतलेली 100 एकर जागा MIDC ला विकायची आहे. अशा पद्धतीचं एक घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. मी रिफायनरीच्या बाबतीमध्ये सांगितलं, मी नाणाराच्या बाबतीमध्ये सांगितलं, मी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये MIDC करत असताना हेच सांगतो की जर रोजगार पाहिजे असेल, जर आपल्या कुटुंबातल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याची कोणाची भूमिका असेल आणि त्या लोकांची मागणी असेल तरच तिथं MIDC केली जाईल. दबाव आणून MIDC करण्याचा कोणीही प्रयत्न आमचे MIDCचे अधिकारी करणार नाहीत. त्याची देखील नोंद नाहक मिऱ्या MIDC वरनं माझी बदनामी करणाऱ्या लोकांना मला सांगायचं. आज कुठे MIDC जाहीर झाली? आज आमच्या लोकांनी फक्त जाऊन सर्वे केलाय. सर्वे करत असताना तिथलेच ग्रामस्थ आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बसले होते. त्यांनी मंदिरं घेऊ नका, त्यांनी घरं घेऊ नका, त्यांनी अजून देवाची जागा घेऊ नका असे प्रस्ताव आमच्या समोर ठेवले. ते देखील आम्ही मान्य केले आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशन काढला. याचा अर्थ तिथं MIDC आज आली आणि उद्या तिथं कारखाने उभे राहिले अजिबात नाही. या रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे, या तालुक्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे आणि पर्यटनावर आधारित प्रकल्प हे आपल्या परिसरामध्ये आले पाहिजे. या भावनेतनं मी उचललेलं ते पाऊल होतं. पण जर कोणाला नको असेल तर मला जबरदस्ती अजिबात करायची नाही आणि जबरदस्ती करायची नाही हे का सांगायचं आहे? कारण मी 2-4 दिवस नव्हतो त्यावेळेस ब्रेकिंगवर ब्रेकिंग येत होत्या. उदय सामंत असं करतो, उदय सामंत असं करतो, उदय सामंत हुकुमशाही केलेली आहे. मी माझ्या 20 वर्षांच्या आमदारकीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचंच राजकारण केलं आणि त्याच्यामुळं आज रतन टाटांचा 190 कोटी रुपयाचा प्रकल्प त्या चंपक मैदानावर, जी जागा आजपर्यंत कोणाच्या ललाटीत नव्हती, ती जागा MIDC काढल्यानंतर पहिला 200 कोटीचा प्रकल्प, त्याचं भूमिपूजन आपण करतोय. त्या तरुणांसाठी करतोय आणि म्हणून तरुणांनी विचार करावा. आपल्याला नोकरी रत्नागिरीमध्ये करायची आहे, ती मुंबईला करायची आहे, ती पुण्यामध्ये करायची आहे, ती बाहेर जाऊन करायची आहे, ती कुठेतरी तरुणांनी ठरवलं पाहिजे. आज राजकारणासाठी काही लोक राजकारण करतायत आणि एवढं राजकारण करताय की जिथं काही मला तिथं जाऊन ताजमहाल बांधायचं आणि मला तिथं काहीतरी माझी जमीन विकायची आहे. अरे जे लोक माझ्याकडे ती जमीन घ्या म्हणून सांगायला आले त्यांची जर मी नावं जाहीर केली त्यांची पळता होईल थोडी. पण मी राजकारणामध्ये राजकीय संकेत काही पाळतो, राजकीय काही एथिक्स पाळतो, त्याला पॉलिटिकल एथिक्स म्हणतात. मी माझ्यासारखा कार्यकर्ता पाळतो आणि म्हणून 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे तिथलेच कोण आले होते आणि कोणी ती जमीन पाहिजे होती हे मला सांगितलं, त्याची नावं उघडी करायला मला. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.